रात्रीचा 7:12. गाहका घ काका अहा हांग खगांग गांग कंका ग काका अगा गांगांग काका क गाहका घ काका अहा हांग खगांग गांग कंका ग काका अगा गांगांग काका क गाहका ग काका अहा हांग खगांग गांग कंका ग हा खगांग गांग काका आदित्य गांगांग काका क अगांगांगांग काका क गाहका घक काक हा गाहका कक काक हा काका कोणाचे काका गाहका कक गाहका कक काका काक का हा हांग हा हांग खगा कांग खगा कांग कंका आदित्य बंद कर हे सगळं. बाहेर काय लिहिलंय? नियम का लिहिलंय? पाळायला. मग कोण पाळणार? आपण. मग काय हे सगळं? कोण आहेत ही माणसं? तुला माहिती नाहीये का? अननोन पीपल आपल्या घरामध्ये येऊ शकत नाहीत, हा नियम आहे. तुला माहिती नाहीये का? डोंट से देम अननोन, दे डझंट अननोन. ओके, माझे ड्रामा फ्रेंड्स आहेत ते तुझे मित्र आहेत, माझ्यासाठी अननोनच आहेत ना. हा महेश ऍक्टर आहे, ही हेमा ऍक्ट्रेस आहे, आणि हे आमचं आदित्य सर डिरेक्टर आहेत बरं का. लय भारी शिकवतात, ह्यांनीच आम्हाला चान्स दिलाय. राहू दे. आणि या संचिता मॅडम वरिष्ठ अधिकारी आहेत खूप मोठ्या बँकेमध्ये. रौद्ररस तुम्हाला काल शिकवला होता बघा. आदित्य, तू मुद्दाम करतोयस की तुला कळत नाहीये रे? मुद्दाम का करेल मी संचिता? अरे आज संडे, एकच दिवस मला सुट्टी असते, किंवा आजचा तरी दिवस मला डिस्टर्ब होण्याचं वागा ना यार. आणि बाहेर नियम लिहिलेत ना, अँड इट इज आवर ड्युटी टू फॉलो इट, राईट? बरोबर आहे. आपल्यामुळं इतरांना त्रास होता कामा नये. अहो पण सर, तुम्ही म्हणाला होता की नाट्य चळवळ पण टिकली पाहिजे. हा, म्हणालो होतो टिकली पाहिजे, पण असं इतरांना त्रास देऊन नव्हे. ए, बस झालं का? प्रॅक्टिस बंद कर. सॉरी टू ऑल, तुम्ही बाहेर जाऊन प्लीज प्रॅक्टिस करा. मला आराम करायचा आहे. बाळांनो, काय म्हणालीस? मला आराम करायचा आहे. आराम करायचा आहे. संचिता ऐकलं माझं. अगं आम्हाला ऍक्टिंग करायची संचिता, नाटक करायचंय आम्हाला. प्लीज आम्हाला करू दे. अगं आज संध्याकाळपर्यंत चान्स फक्त आमच्याकडे संचिता. अगं आम्ही तर नसती गेली प्रॅक्टिस. आमचा जो हॉल आहे ना संचिता, त्या हॉलचं काय झालंय तुला सांगतो मी. काय झालंय? रेनोव्हेशनचं काम चालू आहे. रेनोव्हेशनचं काम चालू आहे संचिता. तू बघ ना. महेश काय करतो? सकाळी पेपर टाकायचा, पेपर देऊन येतो, वाटून येतो. सकाळी 2 तास पेपर वाटून इथं प्रॅक्टिसला येतो तो संचिता. आणि ही भांडी शिडू, भांडी कुंडी, कुकिंग एव्हरीथिंग संचिता. अँड शी वॉन्ट टू बिकम ऍक्टर संचिता. यू टेक हिज पदर संचिता. असं करा प्लीज देवी संचिता, टेक अस हिज पदर संचिता. अहो पण मॅडमला पदर कुठं आहे? काय? मी माझ्या पदरचे पैसे टाकून या हॉलचं भाडं भरतो, तुला पे करतो, पण आम्हाला प्रॅक्टिस करू द्या संचिता मॅडम. परवा घेतलेले 1500 रुपये द्या आधी माझे. बापरे संचिता, आदित्य बस, उठ. तुझं हे नाटक बंद करा आणि तुम्ही पण पटकन आवरून निघायचं इथून. मला पुढच्या 5 मिनिटात हे सगळं क्लिअर पाहिजे, कळलं? हॅलो. हा काय काय द्या.
अरे काय झालं तुला आद्या? काय झालं असेल सर असेल? काय झालं आमच्या सरांना? हे आद्या, हा डोळे उघड, हा डोळे उघड की आद्या. काय झालं असेल आमच्या सरांना? हो ना, काय झालं असेल आमच्या सरांना? हे अलका कुबल, डॉक्टर आहे की इथं, थांब की जरा. काय दोघांनी लावलं रे? काय झालं असेल आमच्या सरांना, काय झालं असेल आमच्या सरांना. ह्याचे 2 शिष्य आहेत ना, ह्याच्यासारखेच आहेत. हे आद्या, बास झाले तुझी नाटकी, उठ लवकर. ए बाजूला वारं सोडा बाजूला. त्याला कसला तरी शॉक बसलाय. त्याला फोनवरती कसली तरी शॉकिंग बातमी मिळाली असणार आहे. ह्याच्या घरी तर काय तर झालं नसेल ना? फोन कुठे याचा? ए अरे ह्याला पासवर्ड आहे. अरे ह्याला डेड बॉडीचा फोन आलाय. डेड बॉडी कसं कॉल करेल बघू. डेड बॉडी? ए मित्रा, हा डेड बॉडीचा काय विषय? अहो ती म्हणाली आहे की नाही, तिचा फोन असेल. डेड बॉडी चालवायला तीच करणार होती ना, सकाळपासून फोन लागत नव्हता. डेड बॉडी. आद्या शांत हो. नीट सांग काय झाले ते. वाटोळं झालं यार सगळं. मी बाबा पाहिजे तेवढी प्रॅक्टिस कर, पण काय झालं ते खरं सांगा. आता कशाची प्रॅक्टिस, सगळी मेहनत पाण्यात गेलीये. महेश, हेमा, ए तुला आता डबल बेशुद्ध करी ना. लवकर नीट सांग काय झाले ते. काय नीट सांगू दवल्या, माझ्या एकांकिकेचं नावच होतं व्यथा एका मुर्द्याची, पण म्हणजे त्या मुर्द्याचा ना, सर मुडदीचा मूर्तीचा ऍक्सिडेंट झालाय रे. पाय फ्रॅक्चर झालाय तिचा, सगळं पाण्यात आहे आता. अरे एवढंच ना, पाय तर फ्रॅक्चर झालाय. चल उठ, दवाखान्यात घेऊन येऊ तिला. पडून तर राहायचे ना, ती दवाखान्यात पडली ती इथं पडेल. एवढं काय. अरे दौलत, पाय फ्रॅक्चर झाला, फक्त पाय नाही दुखत, पूर्ण बॉडी पेन होते. मग एक काम करू, मी बनतो डेड बॉडी आणि झोपतो. बेस्ट. तसं काय, मला पण ऍक्टर बनायची लई इच्छा होती. आज बनतो. झाला प्रॉब्लेम सॉल्व. पण हा दाढीवाला एवढा मोठा दौलत, त्या महेशची बायको कशी वाटणार? आपण फेस हाईड करू ना. अगं हा महेश त्या एकांकिकेमध्ये 5 वेळा त्या मड्याचा चेहरा उघडतो आणि एकदा ऑडियन्सला पण दाखवतो ग. ते कसं करायचं मॅनेज? दौलत तर कॅन्सल. दाढी आणि मिशी काढली तर तू वाटशील की मुडदी. मी तेही केलं असतं बरं का नाटकासाठी, पण अरे कॅरेक्टर करतोय मी आणि म्युझिक पण करतोय. आद्या, माझ्या डोक्यात एक नाव आहे. कोण? काय? ए नाही हा, नो, शक्य नाहीये. नाही. डेड बॉडी आहे की? संचिता, ए संचिता ऐक ना, कर ना प्लीज हा रोल. मी तुला आजपर्यंत काहीतरी मागितलंय का? तो अधिकार मी तुला दिलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेड बॉडी म्हणून मी पडून नाही राहणार. इट्स फायनल. संचिता यार, फक्त पडूनच तर राहायचंय. मग तू पडून राहा ना. तो लेडीज वेग घाल आणि पडून राहा. मला अजिबात कन्व्हिन्स नाही करायचा. मला झोप आली, मला झोपू दे यार. अगं मग हिथं झोप की, तासभर झोप, तुला कोण नाही उठवणार. तुझ्या तर रियाला आण आणि झोपव ना डेड बॉडी म्हणून. जा. आता तुमचं तुम्ही बघा. ए दौल्या, मॅडम तुमच्या पाया पडतो, मडवा की. मॅडम प्लीज प्लीज व्हा ना आमचं मॅडम प्लीज. अरे माझे पाय सोडा यार. पाय पकडतो म्हणून पाय तोडाल माझे. तुम्ही जवळ मड होणार नाही ना, तवर पाय नाही सोडणार. हो मी पण नाही. आधी तर मग बसलास नुसता. ह्या दोघांना उचल आणि पहिला बाहेर काढ. काढतो.
पण आज एकदा तरी कर ना तो रोल. हा मूर्ख आहे का रे जरा? नाही मी मूर्ख आहे जे तुमच्या नादी लागले ना. एक मिनिट, मी ना महिनाच कॉल लावते. थांब. ए संचिता अगं एवढ्या गोष्टींसाठी माईंना कशाला ओढतेस यार? तू तर गप्पच बस. हा? ही काय पद्धत आहे यार? संचिता, तू हा रोल करणार आहेस की नाहीस? नाही. ए आद्या, आद्या काय चाललंय? आद्या तू रोल करणार आहेस की नाही मला सांग. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? मी उडी मारेन इकडनं. मार. मी खरंच मारेन उडी. होय. संचिता, आद्या चेष्टा नको, खाली उतर. डॉक्टरला सांग ना रोल करायला. तू खाली उतर आधी. मी खरंच उडी मारेन. अहो सर, नको. मड नाही म्हणून आत्महत्या केली. काय बरं वाटतंय का? हो सर प्लीज नको ना, नका उडी मारू तुम्ही. शिष्यांनो, मला हे बलिदान द्यावंच लागेल. आद्या तू जरा थांबतोस का? संचिता यार प्लीज, तो नाही ऐकणार. मी नाही घाबरत आहे धमकीला. शांत बस. मार रे तू. डॉक्टर, मी जर खाली पडलो तर मला वाचवायचा मुळीच प्रयत्न करू नको. मी खाली पडून जर मला काही इजा झाली तर मला हॉस्पिटलला देखील न्यायचं नाही. रंगभूमीसाठी हे बलिदान मला आता आज द्यावंच लागेल. मी आता हे बलिदान देतोय. एक. ए यार संचिता प्लीज यार, ऐक ना प्लीज. मी तुझी सगळी कामं त्याच्याकडनं करून घेतो. तुझी गाडी धुवायला लावते, हिल्स पुसायला लावते यार. प्लीज बरं त्याचं राहू दे, माझं तरी ऐक यार. प्लीज यार संचिता, तू नाही ऐकणार. तू हट्टी आहे यार. ठीक आहे. 11 मारुडी. अरे कन्व्हिन्स झाली ती. खरंच झालीये? हा थँक्यू. करशील ना रोल? ठीक आहे. लाईट्स. गेले कित्येक दिवस आपण ज्या क्षणांची वाट बघतोय तो क्षण आज येऊन ठेपलाय. पुढच्या काही वेळात आपण हे नाटक सादर करत असू. 1 महिन्यापूर्वी आपण ही संहिता वाचायला घेतली होती, बरोबर? आणि मधली ही पात्र, ही कथा, ही आपण आत्मसात पूर्णपणे करणार आहोत असा आपण प्रण घेतला होता, बरोबर? हो. आणि मला वाटतंय, मला माहिती आहे प्रत्येकाने हे अति व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. सगळ्यांना आपली पात्र माहिती आहेत. हो. कोण आहेस तू? मुलगा. तू कोण आहेस? मुलगी. तू कोण आहेस? मुलगी. तू मड आहेस. मड म्हणजे काय? डेड बॉडी. डेड बॉडी. तर झोपलेली त्या चितेवरती डेड बॉडी, ती कोण आहे? तर या मुलीचा पास्ट म्हणजे काय? ह्या मुलाने या मुलीला मागणी घातली आणि मागणी घातल्यावर याने असं सांगितलं की तुझ्या भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या आहेत, जे काही तुला आवडत होतं, जे तुला करायचं होतं, ते सगळं विसरून तुला इथून पुढे माझ्याशी लग्न करून संसार करावा लागेल. आणि त्यामुळे झालं काय? तर त्या मुलीची, तिच्या भूतकाळाची डेड बॉडी तर पडली आहे. हे मड म्हणजे ते प्रतीक आहे ती विसरलेल्या स्वतःच्या पास्टचं, बरोबर? आणि ते पात्र तू साकारतेस. लक्षात ठेव. काही क्षणांमध्ये आपण हे नाटक सुरू करणार आहोत. त्याआधी आपण इथे आपली रंगीत तालीम घेतोय, कारण आपल्याला माहिती आहे आपली पात्र काय आहेत, आपली कथा काय, आणि आपण हे नाटक छान पद्धतीने करणार आहोत. सगळे रेडी आहात? हो सर. नक्की? हो. अरे पण मला ऍटलीस्ट थँक्यू तरी बोल ना यार. थँक्यू काय? तू व्यवस्थित झोप मस्त पैकी. लाईफ बना दूंगा यार तेरी. नाटक करतीयस तू. आणि हो, हे नाटक कोणासाठी करतो सगळ्यांना माहिती आहे ना? कोणासाठी? प्रेक्षकांसाठी. नाही, आज जजेससाठी. कसं आहे माहितीये का? जेव्हा एखादं नाटक बघितल्यावर प्रेक्षक डोकं खाजवतात ना, हे नाटक त्याला घडलं काय, या स्वगतामध्ये होतं काय, हे त्यांना वाटलं ना, तेव्हा ते नाटक त्याला ते इंटेलेक्च्युअल म्हणतात. आणि त्या नाटकांनाच जजेस प्राइजेस पण देतात. त्यामुळे नाटक असं करा, तुमची स्वगता अशी घ्या की कोणालाच ती कळली नाही पाहिजे.
फक्त जजेस पर्यंत पोहोचली पाहिजे आणि मला विश्वास आहे तुम्ही ते करून दाखवणार. चला आपले पोझिशन्स घ्या. आपण या नाटकाला सुरुवात करतोय, या प्रयोगाला, या रंगीत तालमीला आपण सुरुवात करतोय. तू मड बन, तू इथे बस, तू तिथे बस. आपण आपले पोझिशन्स घेऊन या नाटकाला सुरुवात करूयात. सगळ्यांनी आपले पोझिशन्स घ्या. इथे झोप. हा इथे. येस, प्रॉपर तुला लाईट घ्यायचं आहे. आणि येस, तू ते लवकरात लवकर पांढरं कापड घे आणि अंगावर टाक. थोडी खाली हो, थोडी खाली हो. कारण स्पॉटलाइट मध्ये जेव्हा तो तुझा चेहरा उघडेल, म्हणजे तिचा भूतकाळ उघडेल, तेव्हा प्रेक्षकांना तिचा पास्ट दिसणार आहे, म्हणजे तू दिसणार आहेस. त्यामुळे हे मड आहे आपलं, म्हणजे तुझा भूतकाळ. आपण सुरुवात करतोय. सगळे रेडी आहात? हो सर. 3, 2, 1. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत. हे काय? योगिता, अगं नाटकाची रंगीत तालीम चालू आहे. तू ये इकडे. कसलं नाटक? अरे इकडे इकडे तुला नाव सांगतो. ओके ओके. नाव काय माहितीये का? काय? मुर्दा, द बॉडी. व्यथा एका मुर्द्याची. बापरे. ओके. आणि हे आज आपलं घर नाहीये, हा एक तालमीचा हॉल आहे, बरोबर? त्यामुळे जर तुम्हाला चेष्टा करायची असेल ना, तर निघा इकडनं. नियम क्रमांक 6. हे थांबा रे, सॉरी यार, म्हणजे मला असं काही म्हणायचं नव्हतं. घरच आहे आपलं. थँक्यू सो मच, तुम्ही हा हॉल दिला प्रॅक्टिससाठी. पण चेष्टा नका करू. आपण प्रॅक्टिस करूयात का? आहे ना तुमची परमिशन? चला, लाईट्स ऑफ आहेत. सगळ्यांनी आपलं पात्र पकडले, कॅरेक्टर आतमध्ये घुसवले, बरोबर? सुरुवात करूयात. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत व्यथा एका मुर्द्याची. कसा झाला प्रयोग? हे खूप छान झाला प्रेम. तुम्ही यायला हवं होतं. अगं लय मजा आली. तो बारकाट टिल्ल्याम आहे का नाही, त्यानं तर असली मजा आणली ना, असं माकडे का तिकडून तिकडे उड्या मारत होते. मला तर लय आवडलं नाटक. हे नाटक नाही रे, एकांकिका. मजा आली ना, ते महत्वाचं आहे. नाटक काय एकांकिका ते महत्वाचं नाही. माझी तर मान दुखतोय यार. त्या मुलीला असं उचललं आणि अचानक सोडलं माहितीये. अगं पण ह्या सगळ्यामध्ये पण किती मजा आहे बघ ना. म्हणजे आमच्या कॅफेवर पण कोणी कस्टमर वगैरे आले आणि त्यांनी जेवणाचं कौतुक केलं ना, तर आम्हाला पण छान वाटतं. तसंच या कलाकारांना पण वाटत असेल टाळ्या मिळाल्यावर. पण जायला पाहिजे होतं योगिता. आणि संचिता सकाळी त्यांना प्रॅक्टिस करायला अडवत होती. पण मीच मदत केली ना त्यांना. मड उठलं. तू एकदा झोपून बघ, म्हणजे कळेल मडवणं किती अवघड आहे ते. अगं नाही, पण हिनं लय जोरात ऍक्टिंग केली बरं का. मला सगळ्यात जास्त आहे ना हिच ऍक्टिंग आवडली. हो, त्याला करायला पण डेअरिंग लागते, कळलं? अरे गप्पा रे दोघं टॉम अँड जेरी. आपल्या हाताचा प्रयोग छान झाला ना, हे महत्वाचं. एक मिनिट. I am the queen of my world, you better take a seat. No time for second guessing, I am running this beat. ठीक आहे, हिला पाहिजे तेव्हा हे नियम बदलणार आहे. योगे हे चालणार नाही, मी सांगतोय. अरे कुठे नुकसान होत आहे कोणाचं? आणि तसाही तुला हा नियम नको होता ना. मागच्या वेळी मग आम्हाला नको होता तेव्हा हिने ऍड का केला? अरे मला तेव्हा तसं वाटलं, पण आता मला असं वाटतं म्हणून केला चेंज. ठीक आहे. ए ग बसा रे, आज महत्वाचा दिवस आहे. आधी आपला रिझल्ट साठी थांबलाय. एव्हाना लागायला हवा होता रिझल्ट. हे आद्या काय झालं? देवाने खरंच तुमची प्रार्थना ऐकली असेल ना? सगळे हिच्यामुळे झालं. बरोबर आहे, सगळं संचितामुळे झालंय. संचिता, आपल्याला पहिलं प्राइज मिळालं. हे तुझं प्राइज. अरे यार, मी काहीच नाही केलं यार. तुझी मेहनत ही तुझं बक्षीस आहे. अगं हे सांघिक प्रथम आहे, पण तुला अभिनयाचं पण प्राइज मिळालंय. सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनय उत्तेजनार्थ द्वितीय विभागून. Oh my God! Oh my God! Thank you so
मच यार. मी काहीच केलं नव्हतं यार. मी जस्ट अशी पडलेली आणि जस्ट डोळे बंद केले होते यार. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. प्लीज गाईज प्लीज. तू खरंच खूप छान केलंय संचिता. परवा पण प्रयोग आहे आपला, तिकडे पण असंच छान कर. मला नाही जमणार हा. मडाला पण प्राइज मिळतोय. मिळतं चांगलं केलं की. मडा चालेल का मडा? स्टार बना देंगे इसको भी. मला अभिनय प्रथम मिळणार. मी बघून नाही. चल फिक्स ना? Fix. रिहर्सलला जाऊ. चल. दौल्या उठ रे, सारखा झोपू नको. अगं मी बेस्ट ऍक्टर व्हायची प्रॅक्टिस करू. हे गप्पा रे, ती तर नाहीये म्हणून तिच्या माघारी नका असू. गाईज सिरियस. हा बुके कसला? बँकेत सत्कार झालाय. कशाबद्दल? बेस्ट ऍक्ट्रेस. बँकेत पण मडे